नमस्कार मित्र हो. मी प्राध्यापक डॉक्टर युवराज पवार, सहाय्यक प्राध्यापक श्रीमती पुतळाबेन शाह, कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली. आज आपण ज्ञानरचनावाद या संकल्पनेविषयी माहिती पाहणार आहोत. ज्ञानरचनावादाला इंग्रजीमध्ये कन्स्ट्रक्टिव्हिझम हा पर्यायी शब्द वापरला जातो. तो शब्द लॅटिन भाषेतील कॉन्स्ट्युअर या मूळ शब्दापासून तयार झालेला आहे. त्याचा अर्थ टू कन्स्ट्रक्ट म्हणजेच रचना करणे असा होतो. आता आपण ज्ञानरचनावादाच्या तज्ज्ञांनी केलेल्या काही व्याख्या पाहू. त्यातली पहिली व्याख्या जॅनसीन यांनी केलेली आहे. त्यांच्या मते ज्ञानरचनावाद हे एक अध्ययनाचं तत्वज्ञान आहे की ज्यामध्ये ज्ञानाची रचना ही आपल्या अनुभवाच्या परावर्तनामध्ये होते. दुसरी व्याख्या मार्श यांनी केलेली आहे. त्यांच्या मते ज्ञानरचनावाद म्हणजे प्रत्येक अध्ययनार्थी अनुभवाद्वारे ज्ञानाची अशी रचना करतो की जी रचना प्रत्येकाची वेगवेगळी असते. याविषयीचा तो एक सिद्धांत आहे. तिसरी व्याख्या फॉसनाट यांनी केलेली आहे. त्यांच्या मते ज्ञान व अध्ययनाविषयीचा एक सिद्धांत, यामध्ये एखाद्याला काय माहिती आहे आणि काय समजले आहे याचे वर्णन असते. आता या व्याख्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की ज्ञानरचनावाद हा मानवी आकलनाची प्रक्रिया स्पष्ट करणारं एक तत्वज्ञान आहे. तसेच ज्ञानरचनावाद हा मूलतः माणसाच्या शिकण्याविषयीचा सिद्धांत आहे. मनुष्याला प्राप्त झालेला विकसित मेंदू हा त्याचा शिकण्याचा अवयव आहे आणि मेंदू सतत कार्यरत असल्यामुळं जन्माला आल्यापासून अगदी अखेरच्या क्षणापर्यंत मनुष्य हा शिकतच असतो. म्हणजे मनुष्याची शिकण्याची प्रक्रिया ही अखंडपणे चालत असते. ती स्वयंप्रेरित असते, नैसर्गिक असते. याचा अर्थ असा की मनुष्य वास्तव जगाची, त्याचे आकलन करून घेण्याची रचना आपली आपणच करत असतो. ही ज्ञानरचना आपल्या स्वतःच्या अनुभवाकरवी आणि आलेल्या अनुभवांना प्रतिसाद देत देत त्यावर स्वतः प्रतिक्रिया नोंदवीत तो करीत असतो. आता आपण ज्ञानरचनावादाचे पुरस्कर्ते किंवा ज्ञानरचनावादामध्ये ज्यांचं योगदान आहे अशा मानसशास्त्रज्ञची माहिती थोडक्यात बघणार आहोत. ज्ञानरचनावादाच्या पुरस्कर्त्यांमध्ये जिम्बाटिस्टा विको या इटालियन तत्ववेत्त्याचं नाव पहिल्यांदा घेतलं जातं. त्यांचं योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. त्यांना मूलगामी ज्ञानरचनावादाचे पुरस्कर्ते समजले जाते. त्यांनी असं म्हटलं आहे की माणसाने जे ज्ञान स्वतः निर्मिले आहे तेवढ्याचेच त्याला आकलन होते. म्हणजेच खऱ्या अर्थानं विको हाच पहिला ज्ञानरचनावादी विचारवंत मानला जातो. त्याचबरोबर अर्न्स्ट फोन ग्लॅसरफेल्ड हे देखील मूलगामी ज्ञानरचनावादाचे पुरस्कर्ते मानले जातात. त्याचबरोबर स्विस शरीरशास्त्रज्ञ जीवशास्त्रज्ञ जीन पियाजे व रशियन मानसशास्त्रज्ञ ल्यू वायगोस्की मुलांची विचार प्रक्रिया कशी विकसित होते हे जाणून घेण्यासाठी प्रयोग करीत होते. त्यांना असं दिसून आलं की मुलेच स्वप्रयत्नातून ज्ञाननिर्मिती करीत असतात. हा विचार बोधात्मक मानसशास्त्रज्ञांनी उचलून धरला आणि त्याचा विस्तार ज्ञानरचनावादामध्ये झाला. या संदर्भात पियाजेंची बोधात्मक विकासाची उत्पत्ती विशेष महत्त्वाची मानली जाते. त्यानंतर जेरॉम ब्रुनर हे अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ होऊन गेले. यांनी शिक्षणाची प्रक्रिया म्हणजेच अर्थात प्रोसेस ऑफ एज्युकेशन नावाचे एक पुस्तक लिहिलं. त्यांनी या पुस्तकात संकल्पनेचे विचार प्रक्रियेतील आणि पर्यायाने शिक्षणातील महत्त्व सांगितले आहे. ब्रुनरनंतर दुसरे विचारवंत जॉन डुई. आपल्याला सर्वांना माहिती आहे की जॉन डुई हे अमेरिकन विचारवंत होऊन गेले. त्यांचं असं मत होतं इंद्रिय अनुभव आणि बुद्धी यांच्या जोडीला सामाजिक आंतरक्रियांची ज्ञाननिर्मितीतील भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर जर्मन तत्त्वज्ञ इमॅन्युएल कांट यांनी असं म्हटलं होतं की व्यक्तीचा बाह्य जगताशी साक्षात संबंध येत नसतो, तो इंद्रियाद्वारे मिळणाऱ्या अनुभवातून येत असतो. या अनुभवांचं व्यवस्थापन करून ज्ञान विकसित करण्यासाठी आपल्या मनातील बोधात्मक तत्वांचा उपयोग आपल्याला करावा लागतो. तर हे झाले सगळे ज्ञानरचनावादाचे पुरस्कर्ते. यानंतर आपण ज्ञानरचनावाद व वर्तनवादातील फरक पाहू. वर्तनवाद, त्याला आपण बिहेवियरिझम असं म्हणतो. ह्या वर्तनवादामध्ये एक गोष्ट सुरुवातीपासून गृहीत धरली गेली ती म्हणजे विद्यार्थी हा कोरीपाटी समजला जातो
आणि आपणास हवे तसे त्यांना घडवता येते. मात्र ज्ञानरचनावादानं या गोष्टीला छेद देण्याचं काम केलं. त्यांनी सांगितलं की विद्यार्थी कोरीपाटी नसून पूर्वानुभवाच्या आधारे स्वतःचे ज्ञान स्वतः निर्माण करत असतो. वर्तनवाद्यांनी अध्ययन प्रक्रियेचे नियंत्रण शिक्षकाकडे पूर्णतः सोपवलेलं आपल्याला दिसून येतं. वर्गामध्ये शिक्षक हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला गेला. किती शिकवायचं, काय शिकवायचं, कसं शिकवायचं, कधीपर्यंत शिकवायचं, याचे सर्वस्वी नियंत्रण हे प्रामुख्यानं शिक्षकाकडं असल्याचं आपल्याला दिसून येतं. पण ज्ञानरचनावादामध्ये या सर्व गोष्टींचं नियंत्रण हे मुख्यतः विद्यार्थ्याकडे असल्याचं आपल्याला दिसून येतं. वर्तनवाद्यांनी प्रामुख्यानं विद्यार्थी एकटा काम करत असताना आपल्याला दिसून येतं. वर्तनवादी वर्गाची रचना जर आपण पाहिली तर आपल्या असं लक्षात येतं की वर्गामध्ये विद्यार्थी एकटे बसलेले असतात आणि ते शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा एकटे सहभागी झालेले आपल्याला दिसून येतात. ज्ञानरचनावादामध्ये मात्र गटात काम करण्याच्या कृतीला महत्त्व प्राप्त झाले. विद्यार्थी गटामध्ये शिकतो, परस्पराकडून शिकतो, सहकार्यातून शिकतो. या गोष्टीला ज्ञानरचनावादानं जास्त महत्त्व दिलेले आपल्याला दिसून येते. वर्तनवाद्यांनी विद्यार्थी भेदांकडे लक्ष पुरवणे अवघड आहे असं नमूद केलं होतं. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक शिकणं घडत असेल तर त्याला वैयक्तिक लक्ष देणं अशक्य आहे, अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडला होता. मात्र ज्ञानरचनावादानं सांगितलं की विद्यार्थी भेदांकडे सहजपणे लक्ष देणं शक्य आहे. वर्तनवाद्यांनी मूल्यमापनामध्ये अध्ययन प्रक्रियेपेक्षा अध्ययन निष्पत्ती मोजण्यावरती अधिक भर दिलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी उत्तर महत्त्वाचं मानलं गेलं, त्यामुळं उत्तरापर्यंत येण्यासाठीचा विचार किंवा मार्ग तपासण्याची प्रक्रिया वर्तनवादामध्ये नव्हती. मात्र ज्ञानरचनावादामध्ये उत्तरापेक्षा प्रक्रिया महत्त्वाची मानली गेली. म्हणजेच मूल्यमापनामध्ये अध्ययन प्रक्रिया व निरंतर मूल्यमापनावरती अधिक भर दिला गेलेला आपल्याला दिसून येतो. वर्तनवाद्यांनी अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके यांच्या चौकटीत निर्णय घेतलेले आपल्याला दिसून येतात. ज्ञानरचनावादामध्ये मात्र मुलांचं कुतूहल, उत्सुकता, आणखीन जाणून घेण्याच्या प्रेरणेने चौकटमुक्त अध्ययनावरती अधिक भर दिलेला आपल्याला दिसून येतो. हा झाला ज्ञानरचनावाद आणि वर्तनवादातील फरक. आता आपण ज्ञानरचनावादाची तत्वे पाहूयात. ज्ञानरचनावादाने जी काही गृहीतका मांडली, अझम्पशन्स मांडली, ती पुढीलप्रमाणे आहेत. विद्यार्थी स्वतःची ज्ञाननिर्मिती स्वतः करीत असतो. शिकणं ही एक कृतीयुक्त प्रक्रिया आहे. शिकणे ही अनुभवाधारित प्रक्रिया आहे. शिकणे ही मानस प्रक्रिया आहे. तसेच शिकणे ही संदर्भाधीन असते. शिकणे ही जेवढी व्यक्तिगत तेवढीच सामाजिक कृती आहे. शिक्षणात भाषेचे स्थान मध्यवर्ती असते. त्यामुळे ज्ञानरचनावादानं मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. शिकण्यासाठी पुरेसा कालावधी आवश्यक असतो. त्याचबरोबर नवनवीन आव्हाने शिकण्याला उद्युक्त करतात. शिकण्यासाठी भावनिक स्थिरतेची गरज असते. अशा पद्धतीची महत्त्वाची गृहीतकं ज्ञानरचनावादानं मांडलेली आपल्याला दिसून येतात. धन्यवाद.